नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे की आता कमळीसमोर 18 वर्षाच्या नात्याचा उलगडलेलं सत्य येणार का? आणि सरूची आणि राजनची भेट होणार का? आता लवकरच अन्नपूर्णाला तिची मोठी नात मिळणार का? हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझ्या चॅनलवरचे अपकमिंग सर्व कमळी मालिकेचे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील आणि पोहोचण्यास मदत होईल. कारण इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये सदानंदाची तब्येत ठीक नसते. तर आता सदानंदाला खूप अस्वस्थ वाटत असते. त्यामुळे आता अन्नपूर्णा बोलते, काय होते आहो तुम्हाला? काय होते सांगा ना. तुमची तब्येत तर ठीक नाही ना. तर आता त्यानंतर अन्नपूर्णा डॉक्टरांना बोलावते आणि डॉक्टर सांगतात काही नाही, थोडीशी BP लो झाल्यामुळे सदानंद सरांची तब्येत त्यांना अस्वस्थ वाटतंय. तर आता मी ह्या ज्या गोळ्या देतो त्या तुम्ही सरांना द्या, म्हणजे त्यांना लगेच बरं वाटणार. तर इकडे आता सदानंद अन्नपूर्णाला कोणालाही न बोलता की त्यांना कमळीची आठवण येत आहे असं सदानंद खुनीने आपल्या अन्नपूर्णाला सांगते. तर अन्नपूर्णाही लगेच हॉस्टेलवरती ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवते आणि ड्रायव्हरला बोलते की कमळीला घेऊन ये. तर आता ड्रायव्हर लगेच कमळीच्या हॉस्टेलवरती निघते. तर आता इकडे कमळी ही हॉस्टेलवरतीच कबड्डीची प्रॅक्टिस करत असते. तर आता ड्रायव्हर बोलतो, कमळी मॅडम, तुम्हाला ना अन्नपूर्णा मॅडमनी अन्नपूर्णा निवासमध्ये बोलावलेलं आहे. तर आता कमळी बोलते, काय झालं हो दादा, अचानक का बरं? काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? तर ड्रायव्हर बोलतो, साहेबांची थोडी तब्येत बरोबर नाही आणि त्यांना तुमची आठवण येत आहे, म्हणून तुम्हाला मॅडमनी लगेच बोलावलं. तर आता सर लगेच इकडे निघे आणि कमळी अन्नपूर्णा निवासमध्ये जातात. तर तिथे पोचल्यानंतर त्यांच्यासमोर अनिका येते. अनिका बोलते, ए गावछाप, इथं कशाला आलीस ग तू? तुला कळत नाही का? तुला किती वेळाच सांगितलं की मी माझ्या घरी यायचं नाही. आता मी तुला ग्राउंडवर तर कॉलेजच्या काढूनच टाकलं. असा काही जबरदस्त प्लॅन करते ना की तुला या घरातून पुन्हा घरात येणारच नाही आणि तू या घरातून सुद्धा तुला काढून टाकतो आणि माझ्या आजीच्या मनातून सुद्धा तुला जसं ग्राउंडवरून काढलं ना तसंच मी काढून टाकणार असतो. तर कमळीला अशी ती बोलते. तर आता इकडे सरू सिद्धटेकला रडतच असते. तर आता वर्षाला बोलते, मी खूप त्रास देत आहे ग राजतला. मला कळत नाही की मी हे सत्य सांगू की नाही सांगू. काय करावं काही कळत नाही. जर सत्य सांगितलं तर ती कामिनी माझ्या कमळीला जिवंत नाही सोडणार. हे सर्व दुःख मी कमळीमुळे त्यांना देत आहे ग, अशी रडत असती वर्षाला सांगते. तर इकडे कमळी तिच्याशी काही वाद न घालता सरळ अन्नपूर्णा आजी आणि सदानंद आजोबा जिथे असतात ना तिथे निघून जाते. तर आता गेल्यानंतर, आजी तुम्ही मला असं अचानक का बोलावलं? काय झालं? आजोबाला बरं तर वाटते ना? मला ड्रायव्हर काका सांगत होते. काय झालं आजोबाला? तुम्हाला बरं वाटते ना आजोबा? तेव्हा आजी बोलते, काही नाही ग, त्यांची थोडीशी BP लो झाली, त्यामुळे आता त्यांना अस्वस्थ वाटत होते, म्हणून त्यांनी तुला बोलावलं. तर आता इकडे कमळीला आजोबांची खूप छान पैकी सेवा करण्यासाठी लागते. तर ते बघून मात्र अन्नपूर्णाच्या डोळ्यात लगेच पाणी येते प्रेक्षकांनो. तर आता अन्नपूर्णाला वाटते, माझी मोठी नात असती ना तर गौरीने सुद्धा हिच्यावरती असे संस्कार केले असते की कसं मोठ्यांचा आदर करायचा, कसं त्यांची सेवा करायची. असेच माझ्या गौरीचे संस्कार माझ्या मोठ्या नातीवर असते, कारण गौरी पण खूप छान होती असं तिला आठवते आणि तिच्या डोळ्यात लगेच पाणी येते. तर कमळी बोलते, काय झालं आजी, का रडता तुम्ही? आजोबा ठीक होतील, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता जोपर्यंत आजोबाची तब्येत ठीक होत नाही ना तोपर्यंत संध्याकाळपर्यंत मी इथेच थांबते. पण आजी बोलते, अगं तुझी कबड्डीची प्रॅक्टिस आहे ना, तू आता भेट घे आणि लगेच 1-2 तासांनी निघून जा, कारण तुला कबड्डी मॅचची विनर व्हायची आहे. माहिती आहे ना तुला, आपल्या कॉलेजचं नाव तुला मोठं करायचं आहे. तर कमळी बोलते, हो आजी ठीक आहे, मी जाते 1-2 तासांनी. तर आता इकडे निघी बोलते, आजी पण तुम्ही रडायला काय झालं तुम्हाला? तर आता अन्नपूर्णा बोलते की कमळी निघी, आज ना मला माझ्या मोठ्या नातीची आणि माझ्या सुनेची गौरीची खूप आठवण येत आहे ग. तुझ्यासारखीच माझी नात असणार, मला सतत तुझ्यामध्ये माझी नात दिसत असते ग, म्हणून तू माझ्या डोळ्यासमोर आली ना की मला माझ्या मोठ्या नातीची आठवणही होतेच.
तर आता निगी बोलते, आजी तुमची मोठी सून कशी होती? तुम्ही जेव्हाही आम्ही आलो तेव्हा तुमच्या मोठ्या सुनीला नुसतं प्रशंसाच करत असता. आम्हाला काही फोटो वगैरे दाखवा ना. तर आता इकडे अन्नपूर्णा बोलते, ठीक आहे, माझ्याकडे माझ्या मोठ्या नातीचा तर फोटो नाही आहे, पण माझ्या सुनेचा नक्की फोटो आहे. तर आता मात्र जो फोटो असतो ना, अन्नपूर्णा कपाटात अल्बममध्ये, म्हणजे जो फ्रेम असतो ना अल्बम, ती फ्रेम कपाटात ठेवलेली असते. तर तो म्हणजे राजन आणि गौरीच्या लग्नाचा फोटो. फक्त तेवढाच एक पुरावा आपल्या अन्नपूर्णा आजीकडे असते प्रेक्षकांनो. तर आता लगेच ती फ्रेम कपाटातून बाहेर काढून गौरी आणि राजनच्या लग्नाचा फोटो अन्नपूर्णा दाखवते त्या दोघींना. जशी ती फ्रेम दाखवते ना, त्या दोघी मात्र फ्रेमकडे एकटक लावून बघता आणि निगी ओरडते, आजी ही तर आमची सरू काकी आहे. त्यावर अन्नपूर्णा बोलते, नाही ग, काही काय, तुला काहीतरी वेगळंच वाटत आहे. ही तर तुमच्या गावचीच आहे ना, तुम्ही सुद्धा सिद्धटेकला आहात ना. तर ही सुद्धा सिद्धटेकलाच पाहिली राहत होती, तर तुम्ही हिला ओळखता का ग? असं आता अन्नपूर्णा कमळी आणि निगीला विचारते. मात्र तो फोटो बघून तर कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते. कमळीच्या तोंडून प्रेक्षकांनो एकही शब्द फुटत नाही. कमळी मात्र स्तब्ध एका जागेवर उभी राहते आणि त्या फोटोकडे टक लावून बघते. मात्र निगी लगेच आजीच्या हातून फोटो घेते आणि आपल्यासमोर टक लावून त्या फोटोकडे बघते. तर आता मात्र आजी, 100% आजी, हे आमची सरू काकीच आहे. त्यावर आता अन्नपूर्णा आजी बोलते, सरू काकू म्हणजे तुम्ही हिला ओळखता का? तर आता बोलते, अगं आजी ओळखता का म्हणजे काय? ही कमळीची आई आहे सरू काकी, सरू मोहिते. तर आता मात्र प्रेक्षकांनो अन्नपूर्णाला कळालेलं असतं की कमळी ही तिचीच मोठी नात आहे. पण ती मनातल्या मनात विचार करते की काहीही निर्णय घेण्याच्या अगोदर मला या सर्व गोष्टींची फोड करायला हवी, तेव्हाच मला स्पष्ट होऊन जाईल, असं ती मनात विचार करते. तर आणखीन पुन्हा विचारते निगीला, तू खरंच सांगतेस का ग निगे, ही कमळीची आई आहे का? बोल ना, कमळी ही तुझी आई आहे का ग? तर कमळी बोलते, हो आजी, ही माझी आईचा फोटो आहे. अन्नपूर्णा आजी, ही माझ्या आईच आहे ग. सरू पण हिचं नाव गौरी आहे, म्हणजे सरू आहे, हिचं नाव गौरी नाही. तुम्ही नेहमी गौरी बोलता आणि माझ्या आईचं नाव तर सरू आहे. तर आता मला काय सत्य आहे काही कळतच नाही. तर प्रेक्षकांनो अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं की गौरी म्हणजेच सरू आहे. तर आता लगेच अन्नपूर्णा कमळीला बोलते, कमळी मला तुझा हात दाखव. कमळी आता अन्नपूर्णा आजीसमोर आपला हात देतं आणि अन्नपूर्णा आजीला कमळीच्या हातावर जी तिच्या मोठ्या नातींच्या हातावर जन्मखून असते ना, ती आता कमळीच्या हातावर दिसलेली असते. तर आता मात्र अन्नपूर्णा काहीच मागचा पुढचा विचार न करता कमळीला लगेच मिठी मारते. तर आता कमळीला बोलते, अगं कमळी, 18 वर्ष झाली ग, मी तुझ्या प्रतीक्षेत होते. तू माझ्या डोळ्यासमोर हे असून देवी आईने संकेत दिला असूनही मी तुला ओळखले नाही. कशी ग माझ्यामुळे एवढी चूक झाली, मोठी चूक झाली. माझी मोठी नात माझ्यासमोर असूनही मी तिला ओळखू शकले नाही. पण गौरी बोलते, खरंच आजी तुम्ही माझ्या आजी आहात का? म्हणजे राजन सर माझे वडील आहेत, पण माझ्या आईने 18 वर्षे एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवून ठेवलं. तिने मला कधीही माझ्या वडिलांबद्दल एक शब्दही सांगितला नाही ग. तर आता अन्नपूर्णा बोलते, ते आपण नंतर पाहू कमळी. मला सांग, माझी म्हणजे तुझी आई यावेळेस कुठं आहे? तर आता ती बोलते, आजी माझी आई ना आबांसोबत सिद्धटेकला राहते. तर आता लगेच अन्नपूर्णा राजनला कॉल करते आणि जो अन्नपूर्णा निवासमध्ये घडलेला प्रकार आहे ना, तो आता राजनला सर्व काही कळवते की गौरी हीच कमळीची मुलगी आहे. तर आता मी त्यांना फोटो फ्रेम दाखवल्यामुळे हे 18 वर्षाच्या नात्याचं सत्य उलगडलं आहे, ते म्हणजे निगी आणि कमळीमुळे. तर आता तू लगेच सिद्धटेकला ये आणि गौरीला घेऊन ये, आम्ही सुद्धा तिथं पोहोचतो. तर आता मात्र प्रेक्षकांनो राजनचा काही खुशीचा ठिकाणा नसतो. राजन मात्र एवढा आनंद होतो, दोन्ही हात आपल्या देवी आईला जोडते आणि देवी आई लवकर माझी आणि गौरीची भेट घडवून आण गं बाई, असं देवी आईला प्रार्थना करते. तर मी सुद्धा इकडून ड्रायव्हरला गाडीमध्ये कमळी आणि निगी आम्ही तिघीसुद्धा सिद्धटेकला जाण्याकरता निघतो, असं ती राजनला सांगते. तर आता हे सर्व ऐकलेलं असतं ते म्हणजे रागिणीने आणि कामिनीने. आता रागिणीला मात्र कळालेलं असतं की कमळी हीच राजनची मुलगी आहे. तर आता नक्की काय नेमकं कटकारस्थान रागिणी करणार आहे? तर रागिणी आता आपले गुंडे घेऊन पुन्हा सिद्धटेकला जाणार असते, ती म्हणजे गौरीला शोधण्यासाठी. तर आता रागिणीसुद्धा सिद्धटेकला गेलेली असते. तर आता रागिणी जशी सिद्धटेकला पोहोचते तशी ती गौरीला दिसते. तर गौरी
दिसल्याच्या अगोदर गौरी जसं त्या गुंडांसोबत रागिनी कामिनीला बघते तशीच आपला जीव वाचवून धावत धावत एका बसमध्ये बसते, कारण ते गुंडे तिच्या मागावरती असतात. तर आता जी बस मुंबईला असते, तर आता हे सर्व सिद्धटेकला पोहोचलेले असतात, गौरीचा शोध घेण्यासाठी आलेले असतात. तर एकीकडे गौरी ही कामिनीच्या भीतीपोटी लगेच मुंबईला जाण्याकरता निघालेली असते, कारण आता तिला कळून चुकलेलं असतं की ही कामिनीला मी दिसले म्हणजे आता ही काही माझा पिछा सोडणार नाही, हे मला वारंवार इथं सिद्धटेकला बघायला येणारच. म्हणून आता काहीही विचार न करता, मागचा पुढचा विचार न करता सरू ही मुंबईला गेलेली असते. तर आता नक्की प्रेक्षकांनो, राजांची आणि गौरींची भेट नक्की कधी होणार आहे? आणि जेव्हा आता कामिनीपर्यंत एवढं मोठं सत्य उघडीस आलेलं आहे की 18 वर्ष जे गौरीनं लपून ठेवलेलं होतं ते म्हणजे कमळी ही राजांची मुलगी आहे, हे सत्य आता गौरीने लपून ठेवलेलं असतं. तर आता हे सर्व कामिनी समोर आलेलं असतं. आता नक्की कामिनी कोणता नवीन डाव रचणार आहे? म्हणजे कामिनीचा डाव म्हणजे वर्मावरती घाव. आता नवीन कोणता डाव ही कामिनी रचणार आहे हे पाहणं आपल्यासाठी रंजक आहे प्रेक्षकांनो. आता म्हणजे अन्नपूर्णाला तर तिची मोठी नात मिळालेली आहे, पण आता सून आणखीन मिळालेली नाही, ती म्हणजे गौरी. तर आता कामिनीला गौरी कामिनीपासून आपल्या मुलीला कमळीला वाचवू शकणार का? हे खूप काही इंटरेस्टिंग एपिसोड आपल्याला आता समोर मालिकेमध्ये पाहायचं आहे. म्हणून हेच एपिसोड पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्रेक्षकांनो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.